सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांनी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि बाळासाहेब शेळके यांचा पाठिंबा मिळवला आहे। कुणालाही अपेक्षित नसेल अशी बाजार समितीच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली आहेत। कायमच काँग्रेस पक्षाच्या ताब्यात राहिलेली सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आता थेट भाजप आमदाराविरोधात भाजप आमदार अशी लढत होत आहे। अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनलच्या विरोधात दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचे पॅनल उभे केले आहे। आमदार सुभाष देशमुख यांनी आता आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना घेरण्यास सुरुवात केली आहे। कल्याण शेट्टी यांचे राजकीय विरोधक काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या निवासस्थानी सुभाष देशमुख यांनी भेट दिली। या ठिकाणी या दोन नेत्यांमध्ये बरीच वेळ चर्चा झाली। यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या सोबत असलेले काँग्रेसचे बाळासाहेब शेळके यांनीही सन्मानाने बाहेर पडत आमदार सुभाष देशमुखांना पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे। त्यावेळेला पॅनलची चर्चा आमच्या समोर व्हावी अशी आमची अपेक्षा होती, पण ती पॅनलची चर्चा आमच्या समोर करत नव्हते। आम्हाला विश्वासात घेत नाही असं जेव्हा वाटू लागलं, आम्ही त्यावेळेला खात्री झाली, त्यावेळेला आम्ही त्या पॅनलमधून बाहेर पडलो आणि मी स्वतःहून विड्रॉल करण्याचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने विड्रॉल केलो। राजशेखर शिवदारे साहेबांनाही त्यांनी अंधारात ठेवले आणि नरोळेवर सुद्धा नाही ती संकट ओढवलं। त्यांनाही वेगवेगळ्या पद्धतीची भाषा बोलली गेली, त्यांनाही वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने त्यांना ट्रीटमेंट दिलं। हे सगळं अपमानास्पद वाटू लागलं, त्यामुळे आम्ही सगळेजण बाहेर पडलो। आमदार सुभाष देशमुख यांनी गुरुवारी सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा पाठिंबा घेतला। त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ते काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि पाठिंबा घेतला आहे। त्या भेटीनंतर सिद्धाराम म्हेत्रे यांनी प्रतिक्रिया दिली। आमदार सुभाष देशमुख मोठ्या मनाने माझ्या निवासस्थानी आले, त्यामुळे मी त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे। अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील दक्षिण तालुक्यात येणाऱ्या ग्रामपंचायत सोसायटी यातील आपले सर्व समर्थक देशमुख यांच्या पॅनल सोबत राहतील असे त्यांनी सांगितले।